तर खंडणीच्या आरोपांवरून वाल्मिक कराडचे पीए नितीन कुलकर्णी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत। कुलकर्णी 17 मोबाईल वापरतो, त्याची चौकशी केली तर सगळे सिक्रेट्स बाहेर येतील असा दावाही सुरेश धस यांनी केला। त्याचबरोबर या प्रकरणाची ईडी देशाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच माझे आरोप खोटे निघाले तर राजकारण सोडेल असाही धस यांनी म्हटलंय। नितीन कुलकर्णी नावाचा माननीय आका वाल्मिक अण्णा कराड यांचा पीए आहे। तो 17 मोबाईल नंबर वापरतो। वाल्मिक अण्णा कराड 17 मोबाईल वापरतो। या 17 मोबाईल नितीन कुलकर्णीला पटकन अटक केली पाहिजे। हे 17 मोबाईल जप्त केले पाहिजे। या 17 मोबाईल मध्ये अनेक जे त्याच्यातले हे आहेत सिक्रेट्स आहेत, हे सिक्रेट सगळे बाहेर येतील। वाल्मिक अण्णा यांची आम्हाला जिथं जिथं जमीन सापडती ती 100 ते 150 एकरांनी सापडते, कमी सापडत नाही। 50 अकाउंट आतापर्यंत सीज केलेत, उर्वरित अकाउंट सुद्धा सीज करावे अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत। 100 कंपन्या नाही हो साहेब, 100 अकाउंट। 50च्या पुढेच ईडीची चौकशी लागते, याच्यामध्ये 100% ईडी येईल। तुम्ही ईडीच्या कुठल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिणार आहात की माननीय ईडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांना सुद्धा मी पत्र लिहिणार आहे।